मी मेजर चौहान, इंडियन आर्मी, कारगिल 1999. माझ्याबरोबर फक्त 4 सैनिक होते आणि समोर टार्गेट. एका घरामध्ये अतिरेकी लपून बसले आहेत अशी आम्हाला बातमी मिळाली. त्या घरामध्ये कुटुंबही असू शकतं, अतिरेकीही असू शकतात, पण कुटुंबांना गोळ्या लागणं हे आर्मीच्या तत्वात बसत नाही. आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. इतक्यात त्या घरातून एक लहान मुलगा बाहेर आला. मनाला बरं वाटलं की आपण गोळ्या झाडल्या नाहीत. त्याच्या मागोमाग एक स्त्री बाहेर आली आणि तिच्या मागून एक अतिरेकी, ज्याच्या हातात स्टेन गन होती. पण त्याला मारणार कसं? चुकून जर गोळी त्या मुलाला लागली तर, त्या बाईला लागली तर? नाही, आर्मीच्या तत्वात हे बसत नाही. इतक्यात परमेश्वराने आमचं म्हणणं ऐकलं आणि वर गच्चीवरती एक बंदूक तळपली. लगेच मी माझ्या सैनिकांना आदेश दिले गोळ्या झाडण्याचे. 4 अतिरेक्यांना आम्ही कंठस्नान घातलं. मेजर चौहान. तो अतिरेकी वाचला. त्याने बायका आणि मुलाच्या मागे शरण घेतली होती, पण त्यालाही आम्ही पकडला आणि यमसदनी धाडलं. आजही जर मातृभूमी मला बोलवेल तर मी जाईन मातृभूमीच्या रक्षणासाठी. वंदे मातरम.